श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजची आपली पाहुणी आहे डॉक्टर शर्वरी इनामदार, जी फिटनेस फ्रीक आहे, 2 मुलांची आई आहे आणि आहार आणि आयुर्वेद यातून आपण मेडिसिन फ्री आयुष्य कसं जगू शकतो याची ती तज्ज्ञ आहे. एवढंच नाही तर नुकतंच झालेल्या एशियन क्लासिक आणि बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला 5 सुवर्ण पदक मिळवून देण्याचा गौरव केलेला आहे. शर्वरी ताई, आपलं आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर शर्वरी इनामदार, आपण एक व्यक्ती म्हणून जे काही मिळवतो त्याची पाळंमुळं कुठेतरी आपल्या बालपणात, शालेय जीवनात रुजलेली असतात. म्हणजे आपलं कुटुंब म्हणा किंवा आपण जिथे शिकलो या सगळ्यांचे कुठेतरी संस्कार नकळत आपल्यावर होतात आणि त्यानुसार आपण घडू लागतो. तर मला असं वाटतं की सुरुवातीला मला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि ते सगळं कसं होतं, शाळा कुठली होती आणि त्यातनं आजच्या डॉक्टर शर्वरी इनामदार ह्या कशा घडल्या हे जाणून घ्यायला आवडेल. एक सामान्य महाराष्ट्रीयन कुटुंब असतं की नाही, म्हणजे आई वडील माझे खरं तर दोघेही डॉक्टर आहेत, पण सुरुवातीच्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या बालमटाकळी नावाच्या गावामध्ये ते दोघेही प्रॅक्टिस करायचे. म्हणजे आलेले रुग्ण असतात ना, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, अगदी त्यांचे कपडे सुद्धा कधी कधी धुवावे लागायचे, त्यांचं सगळं सेवा शुश्रूषा करावी लागायची. लांबून लांबून पेशंट्स यायचे. पुढे काळाच्या ओघामध्ये मी, माझी बहीण, आमचा जन्म झाला आणि मग आता मुलांच्या शिक्षणासाठी आपण शहरात जावं का हा निर्णय जो आहे तो चोखाळून पाहण्यासाठी माझे आई वडील इथे पिंपरी चिंचवड, चिखली येथे शिफ्ट झाले. त्यानंतर मग माझ्या धाकट्या भावाचाही जन्म झाला आणि ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीच्या शाळेमध्ये माझं जे शाळेचं शिक्षण आहे ते झालं. प्रत्येकाची शाळा हा त्याच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. पण आज मी जी डॉक्टर शर्वरी इनामदार खेळाडू आहे किंवा जे काही करतेय त्या सगळ्या याच्यामध्ये शाळेमध्ये मिळालेली जी शिकवण आहे त्याचा खूप मोठा वाटा आहे. आणि मग घरापासून शाळा लांब होती, त्याच्यामुळे शाळेत सायकलवर जायचे मी आणि जे काही दलावर खेळ खेळले जायचे, ॲथलेटिक्स असेल, खो खो असेल, तिथे शाळेत खेळणं झालं. पुढे कॉलेजला, SP कॉलेजला होते मी तिथे आणि पुढे टिळक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये की जिथे अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्हीचं माझं शिक्षण झालं. पुढे खेळाशी तसा फारसा संबंध आला नाही, पण लग्न झाल्यानंतर मुलं लवकर झाली, 20व्या वर्षीच लग्न करण्याचा निर्णय मी घेतला. म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन शिक्षण चालू असताना लग्न आणि मुलं ह्या सगळ्या दिव्यातून पार जाताना दोन्ही मुलांची एनर्जी भरपूर, मग त्यांना घेऊन सायकलिंगला जायचं, वॉल क्लाइम्बिंगला जायचं, ट्रेकिंगला जायचं. मुळातच खेळाडू वृत्ती आहे. हो हो हो. हे फारच इंटरेस्टिंग आहे. मी आता या प्रश्नाकडे येणारच होते की आयुर्वेदामध्ये MD करणारे आहात तुम्ही आणि स्वतःची जी ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे ती म्हणजे फिटनेस आणि स्पोर्ट्स अशा सगळ्यामध्ये. तर मेडिकलमधली जी माणसं असतात किंवा जी व्यक्ती असतात ती फार अभ्यासू आणि मग त्यांचं आणि स्पोर्ट्सचं नातं असू शकतं का, असं म्हणजे प्रश्नचिन्हच आहे. पण तुम्ही इतकं सगळं करत असताना प्रॅक्टिस आणि हे सगळं, मग ह्या खेळाकडे कसं वळलात? हेच आत्ता तू जे म्हणालीस तसंच खरं होतं माझं, की अभ्यास करायचा, पहिला नंबर मिळवायचा आणि मेरिटमध्ये यायचं, युनिव्हर्सिटीत प्राइज मिळवायचं. माझा अभ्यास कमी पडतोय म्हणून मग आता मग मुलांचा पण अभ्यास सुरू झाला. शिवाय आयुर्वेदाचा माझा जो विषय आहे PGचा तो स्वस्थवृत्त असा आहे, प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन, म्हणजे ज्यात आरोग्य संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काय करायला पाहिजे याचा 12वी नंतर जवळजवळ 12 वर्षाचा हा अभ्यास आहे असं म्हणायला हरकत नाही. पण खरं तर ज्या वेळेला हे सगळं मुलांसाठी काहीतरी करायचं म्हणून त्यांना जे वेगवेगळ्या खेळांना मी घेऊन जात होते त्यावेळेला फक्तच मुलांच्या डोक्यावर बसणं ही जी टिपिकल कॉन्सेप्ट असते ते त्यावेळेला मी कधी केलं नाही, कारण कदाचित मीच खूप लहान असावे म्हणून त्यांच्याबरोबर मी पण मोठी होत होते. आणि मग आयुर्वेदाच्या कन्सेप्टनुसार सकाळी सूर्यनमस्कार, योगासनं करणं, प्राणायाम करणं, हो, हे सगळं सुरूच होतं. पण माझ्या मिस्टरांना लहानपणापासून जिमची आवड आहे आणि मग माझा जेव्हा धाकटा मुलगा पण 5वीत गेला त्यावेळेला पूर्ण वेळ शाळा. आता हे सगळं चालू असताना मला एक दिवशी अचानक हे म्हणाले की तुझं तू एकटीच घरी आपलं काय काय चाललेलं असतं, आता दोन्ही मुलं पूर्ण वेळ शाळेत जातात, सकाळी तुला वेळ आहे, घरात बसून व्यायाम करण्यापेक्षा चल माझ्याबरोबर जिमला. मी त्यांना म्हणलं तिथे पैसे भरायचे, त्यांची वजनं उचलायची, ती हमाली करायला की काय मी येणार नाही. तरी पण म्हटलं की ठीक आहे, आता हे म्हणतात तर आपण जाऊया. मग गेल्यानंतर काय तिथे आपण जनरल बायका करतो, झुंबा, योगा, एरोबिक्स, स्पिनिंग या ज्या बॅचेस आहेत त्या करायच्या आणि झाला व्यायाम. जे स्टायलिश पण वाटतं आणि एंटरटेनिंग पण असतं ना, नाचायची आवड असतेच आपल्याला. पण ते वेट सेक्शन कडे किंवा डंबेल कडे काही मी जात नव्हते कधी,
काही लोकांना पाहिलं पुशअप्स पुलअप्स करतात, मुलंच असतात आणि तिथे जनरली. हो. मग डबल बार डिप्स करताना पाहिलं मी यांना आणि यांना म्हणलं हे खूपच भारी आहे बरं का, हे मला शिकायचंय. ते म्हणाले शिकवतो मी तुला, पण तू चढून तरी बघ त्याच्यावर, 2 हातावर तुला उभं राहता येतंय का. आणि मग झाली की लटलट सुरू. मग स्वतःचं बॉडी वेट पेलता येत नाही म्हणजे मग छोटे छोटे जे डंबेल बारबेल आहेत ते घेऊन ताकद वाढवता येते का हे बघण्याचा प्रवास सुरू झाला. पण मग शक्तीचा जो व्यायाम असतो तो पुरुषी व्यायाम असतो असं माझंही त्यावेळेला मत होतं. पण आपल्याला तर पुशअप पुलअप आले पाहिजेत, मग काय करायचं. मग अशी हळूहळू सुरुवात झाली की ज्याच्यामुळे मी वजनांना इंट्रोड्यूस झाले, की वजन उचलणं हा व्यायाम असतो याला इंट्रोड्यूस झाले. आणि तिथे मग कदाचित पॉवर लिफ्टिंग मी पुढे करणार याची सुरुवात जी आहे ती झालेली असू शकते असं मला वाटतं. पण असं काहीतरी वाचण्यात आहे किंवा ऐकण्यात आहे की वजन उचलण्याचे जे व्यायाम आहेत ते पाश्चिमात्य, आयुर्वेदात- हा. हो, ते आयुर्वेदात नाहीये आणि ते पाश्चिमात्य आहेत. व्यायाम आहेत. मग तुम्ही MD आयुर्वेद आहात आणि आयुर्वेदमध्ये इतकी दीर्घ प्रॅक्टिस करता, तर मग तुम्ही हे सगळं कसं सुरू केलं? आता कसं आहे, आयुर्वेदामध्ये सुद्धा शक्ती हा आरोग्याचा पाया आहे असंच म्हटलंय, बलाधिष्ठानम आरोग्यम उच्यते. आणि शिवाय चरकाचार्यांचा जो अगदी कुठल्याही आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या माणसाला पाठ असणारा श्लोक आहे, सम मांस प्रमाणस्तु समसंहननो नरहा. शरीरात जे 7 धातू आहेत त्याच्यापैकी मांस धातूचा चयापचय ज्याचा चांगला असतो त्याचं त्याच्या पुढचे आणि मागचे सगळे धातू जे आहेत ना ते सुदृढ असतात. म्हणजे त्याची हाडं मजबूत असतात, त्याला मेमरीशी रिलेटेड आजार जे आहेत ते होत नाहीत, तहान भूक सहन करण्याची त्याची क्षमता जास्त असते, त्याची इम्युनिटी जास्त असते, सहनशील असतो तो माणूस. आणि हा असा माणूस जो आहे तो चिरतरुण असतो. तर मग जेव्हा आपलंच शास्त्र असं सांगतंय आणि मग आपल्याला हे करायचंय म्हटल्यानंतर याचा परत दुसऱ्या शास्त्राच्या बाजूनी पण अभ्यास सुरू केला, त्यावेळेला सांगतानाच आयुर्वेद म्हणतो की तो सर्वदर्शन संग्रह आहे. म्हणजे काय की ज्या शास्त्रातलं जे माणसाच्या आयुष्याची क्वालिटी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे त्याचा उपयोग करून माणसाने पुढे जायला पाहिजे. तर तसं व्यायामाचे दमछाक करणारे व्यायाम म्हणजे काय की पोहणं, धावणं, पळणं, सायकल चालवणं हा एक प्रकार आहे ज्याला कार्डिओ रेस्पिरेटरी म्हणतात. दुसरा प्रकार आहे फ्लेक्झिबिलिटी वाढवणारे, स्टेबिलिटी वाढवणारे, जसं आपण योगासनं करतो. आता योगाभ्यास हा योगासनांच्या पलीकडे जाऊन खूप मोठा अभ्यास आहे, बरोबर. पण योगासनांचा आणि स्ट्रेचिंगचा अभ्यास फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी केला जातो. हा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे की नाही तो शक्ती वाढवण्यासाठी, म्हणजे मसल आणि शरीराची शक्ती शक्ती. तर शरीराची शक्ती आणि मनाची शक्ती ह्या 2 गोष्टी संलग्न आहेत. म्हणजे तुम्ही नीट खाऊन छान व्यायाम करता ना त्यावेळेला शरीरातच तुमचं मन राहत असतं ना. ज्या आहाराने तुमच्या शरीराचं पोषण होतं तसंच त्या आहाराने आणि विचाराने मनाचंही होतं. त्याच्यामुळे शरीराची आणि मनाची शक्ती वाढवणारा जो व्यायाम प्रकार आहे तो रेझिस्टन्स ट्रेनिंग मध्ये येतो. मग बलम व्यायाम शक्त्या परीक्षेत असं म्हणतात. म्हणजे काय की बळाची परीक्षा कशी करावी, तर व्यायाम करण्याची तुमची कपॅसिटी किती आहे त्याच्यावरून ती करावी. तर मग हे आपल्या शास्त्रातले ग्रंथ जेव्हा अवलंबायला सुरुवात केली इकडे त्यावेळेला नाही बरं का, आपण म्हणतो तितकी काही आपली शक्ती नाहीये हे माझ्या लक्षात आलं. आणि मग ती शक्ती वाढवण्यासाठी काय काय करता येईल असं शोधायला सुरुवात केली. आणि मग हे कॉन्ट्राडिक्शन जेव्हा दूर झालं मनातलं की हा विरोधाभास नाहीये, ही दोन्ही शास्त्र एकच गोष्ट सांगतात की तुम्ही आरोग्य संपूर्ण बलवान आयुष्य जगा. खरं सांगायचं तर हे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे हो. की आपण करत असलेली गोष्ट जेव्हा आपल्याला विरोधाभास वाटली आणि आपण ज्यामध्ये बिलीव्ह करतो, ज्यामध्ये विश्वास आहे आपला, ते परत पडताळून बघितलं आणि मग ठामपणे करता आलं. बरोबर. खूपच छान. आता मूळ प्रश्नाकडे येऊयात की तुम्ही जो खेळ निवडलात की पॉवर लिफ्टिंग म्हणा, बेंच प्रेस म्हणा, हे तर तुम्ही निवडलेच, त्याचं तुम्ही प्रॅक्टिसही केली. आणि फक्त प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये 1 नाही 2 नाही 5 गोल्ड मेडल्स मिळवलेत. आणि भारतासाठी जिंकून देणारं हे विक्रमच आहे हा एक मोठा. पण असं नाही वाटलं का की आपण फिटनेस आणि या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण हे स्पर्धेत उतरण्याचं कसं काही ठरवलं? म्हणजे कसं आहे, माझा स्वतःचा आधीपासूनचं म्हणणं असं आहे की कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. आणि ते जे तत्व आहे की नाही त्यात तुम्ही स्वतःला दुसऱ्याशी कम्पेअर करणं आणि स्पर्धा करणं ही गोष्ट बसत नाही खरं तर. त्याच्यामुळे मी म्हणताना काय म्हणते की नेहमी तुम्ही स्वतःला समर्थ करण्याकडे आणि स्वतःला जास्त सक्षम करण्याकडे लक्ष द्या, दुसऱ्याचं काय चाललंय ते बघण्यापेक्षा. पण ज्या वेळेला तुम्ही ऍव्हरेजच्या पेक्षा थोडंसं वर येता त्यावेळेला तुम्ही सांगताय
ती गोष्ट खरंच काम करते हे तुम्ही स्वतः पडताळून बघितल्यानंतर त्याला जे वजन येतं ना, त्यातली मजा काही और असते. तर मला असं जाणवलं की ज्या वेळेला दवाखान्यात आलेल्या पेशंटला आपण औषधं देतो, मग त्याला बीपी असतो, डायबिटीज असतो, हार्ट डिसीज असतो, कधी कधी पीसीओडी, इन्फर्टिलिटी, ओबेसिटी, ह्या सगळ्या डिसऑर्डर्स आहेत. लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात याला. बरोबर. म्हणजे काय की जसं कोरोनाचं इन्फेक्शन असतं, तो इन्फेक्शियस डिसीज आहे, बाहेरनं पॉझिटिव्ह एजंट येतो, तसं ह्या आजारांचं नाहीये. तुमचं खाणं पिणं, वागणं, विचार करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्या ह्या डिसीज एटिओलॉजीवर होत असतो. मग ज्या वेळेला आलेल्या रुग्णांना मी जे माझ्या खेळात शिकतीये ते मी वापरायला सुरुवात केलं, त्यांच्या खाण्यात बदल केला, त्यांची झोपीची गणितं आखून दिली, त्यांचा विचार करण्याची बैठक जी आहे त्याला वेगळी दिशा दिली, स्ट्रेस मॅनेज कसं करायचं हे शिकवलं, की त्यांच्या औषधांचे डोस कमी होतात आणि काही जणांचे तर बंद पण होतात. त्याच्यामुळे मग मला हे कळत गेलं की आपण इकडे करतोय त्याचा उपयोग आपल्या पेशंट्स नाही होतोय. आणि मग मला असं वाटायला लागलं की हे सगळं वापरून जर शक्ती मिळवणं हा एपिटोम असेल हेल्थचा, तर अटमोस्ट किती आपण कमवू शकतो हे एक्सप्लोर करायला काय हरकत आहे. कॉम्पिटिशन. करेक्ट. मग तिथे कॉम्पिटिशन इन्क्लूड झाली की आपण कम्पीट करून बघूया आपण कुठपर्यंत जातोय. ऑब्व्हियसली सुरुवातीला कुठेच नव्हते मी. खरं तर शरीर आणि मन स्वस्थ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी माणसाने प्रोएक्टिव्ह असायला पाहिजे. हे अगदी लहानपणी, म्हणजे माझी आई सुद्धा आहे ना, ती सुद्धा अशीच आहे, शिस्तीची आहे ती खूप. त्याच्यासाठी प्रयत्न करायचा असतो हे आपण लहानपणापासून शिकलोय. आणि ऍक्च्युली त्याच्यात काहीतरी करायची वेळ येते ना, त्यावेळेला त्याचा जो पाया आहे तो कदाचित आधीपासून झाला असेल. आणि मग ह्या खेळाला कॉम्पिटिटिव्हली घेतल्यानंतर मला 5 वर्ष लागली. बेस पासून, डिस्ट्रिक्ट पासून, स्टेट पासून परत माघारी येणं, स्टेट पासून नॅशनलला जाऊन धडकणं, तिथे मेडल न मिळणं, हा काळ तसा पाहायला गेला तर खूप मोठा होता. पण कदाचित मग आपण पहिल्यांदा इंटरनॅशनलला जाणार आहे म्हणजे आपण खूप तयारी करायला पाहिजे. म्हणजे आपण नमस्कार केला की मग वाडवडील म्हणतात ना, तुझ्यासाठी राष्ट्रगीत वाजलं पाहिजे बरं का, की अजून दडपण येतं. पण आपण कुठे कमी पडलो, आपण कारणं दिली नाही, बाबा मला 2 मुलं आहेत आणि मग मला दवाखाना पण बघायचा असतो किंवा मला हे होतं ते होतं, तर आपला कॉम्पिटिटर काही कारणं देणार आहे का? किंवा आपण कारणं दिली म्हणून जागेवरचं वजन उचलताना ते हलणार आहे का? मग ह्या सगळ्यातून पुढे जाऊन प्रयत्न केल्यामुळे ते झालं असावं असं मला वाटतंय. म्हणजे तिथेही 5 गोल्ड मेडल्स मिळतील असं मला वाटलं नव्हतं. पण ज्या वेळेला कळलं की हे आलंय, बेंचचं आलंय, स्क्वॉटचं आलंय, डेडचं आलंय, टोटलचं आलंय बरं का, बेंच प्रेस ओनलीचं पण आलंय, म्हणजे अजूनही ते आठवलं की असं शहारे येतात अंगावर. मग याला जोडून तुम्ही सांगा की हे सगळं मिळालं भारतासाठी, जे पदक तुम्ही जिंकून दिलं ज्याचा सार्थ अभिमान आम्हाला तर आहेच, आपल्या सगळ्या श्रोत्यांना ते खरं जाणून घ्यायला आवडेल की हे जिंकल्यानंतर विशेषतः भारताचा ध्वज उंचावतानाच्या क्षणी तुमच्या मनात काय भावना होत्या? खरं सांगायला गेलं तर आजही मला हा प्रश्न आला ना की खूप गहिवरून येतं. म्हणजे आपण काहीतरी करायचंय हे ठरवतो माणूस आणि त्याच्या हातून ते घडतं, त्यावेळेला तो निमित्त मात्र असतो. म्हणजे योजना जी असते केलेली त्याला आपण प्रयत्नांची जोड दिली की जे काही मिळतं ते पदरात पाडून घेऊन पवित्र करणं हे आपल्या हातात असतं. बरोबर. त्यावेळेला तिथे कदाचित इस्तांबुलला मी एकटीच होते, माझ्याबरोबर माझे टीममेट्स होते. पण तरी पण ज्या वेळेला तुम्ही घरात स्वयंपाक करू शकत नाहीये, वेळ नाहीये म्हणून मुलं स्वतः ताट आणून देतात समोर की आई आज आम्ही तुमच्यासाठी स्वयंपाक केलाय, त्यावेळेला ते खूपच म्हणजे नेक्स्ट लेवल असतं. आणि मग खरं तर प्रत्येक महिलेला हा सपोर्ट मिळायला पाहिजे आणि प्रत्येकीने पुढे जाऊन स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ जो आहे तो वेगळा काढायला पाहिजे, जेणेकरून ती स्वतःच्या क्षमता एक्सप्लोर करू शकेल. अगदीच. आणि तिच्या आयुष्यात जन्माला येऊन तिला स्वतःला हवंय ते तिने केलंय याचं समाधान जे आहे ते तिला मिळू शकेल असं मला वाटतं. हेच तुम्हाला त्या क्षणाला वाटत होतं. आता मी हे इथे बोलतीये, तिथे ज्या वेळेला मला ते मिळालं तर सुरुवातीला तर मला खरंच वाटलं नाही. आपल्याला कुठलं तरी एक पदक मिळावं ह्याच्यासाठी जीवानिशी प्रयत्न करून तिथपर्यंत मी पोहोचले. पण परत आल्यानंतर माझ्या मित्रमैत्रिणींनी, सोसायटीतल्या लोकांनी, पुणेकरांनी, पूर्ण भारतातल्या लोकांनी जो काही प्रतिसाद दिला आणि प्रेमाचा वर्षाव केला तो मला आजही गहिवरून आणतो. म्हणजे मी शब्द माझे लगेच ओलेच होतात आणि ते मला कंट्रोल होत नाही की एवढं भरभरून प्रेम मिळाल्याच्या नंतर हा विचार मनात येतोच
की फ्युचरमध्ये काय आहे ते आपल्याला माहिती नाही, पण प्रयत्न करत राहणं आपल्या हातात आहे. आणि चांगली जी गोष्ट असते ती सगळ्यांनी जर केली तर फायदा त्याचा सगळ्यांना होत असतो. मला जाणून घ्यायला आवडेल की या सगळ्याची निवड प्रक्रिया कशी होती, म्हणजे इंटरनॅशनल पर्यंत पोहोचण्याची प्रोसेस आणि हे सगळं कसं तिथपर्यंत पोहोचलात तुम्ही? आता वेगळे जसे खेळ असतात की नाही, क्रिकेट, बॅडमिंटन, स्विमिंग आहे, मलखांब आहे किंवा कबड्डी, खो खो आहे, तसं हे स्ट्रेंथ रिलेटेड जे गेम असतात की नाही, याच्यामध्ये म्हणजे जसं कुस्ती आहे, वेट लिफ्टिंग आहे, तसंच पॉवर लिफ्टिंगमध्ये वेट कॅटेगरी असतात. म्हणजे 47, 52, 57, 63 अशा कॅटेगरीज असतात. तर त्याच्यापैकी 57 किलो खुल्या महिला गटामध्ये मी खेळते. अच्छा. ओपन विमेन कॅटेगरी ज्याला म्हणतात. तर ह्यात जनरली स्पीकिंग कसं असतं की तुम्हाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवावा लागतो, मग तुमची स्टेटसाठी निवड साठी होते. निवड हां. होणार. मग राज्यस्तरीवर पण तुम्हाला नंबर मिळवावा लागतो 57 कॅटेगरी त्यात सेम. सेम कॅटेगरी. हां. आणि मग तिथे जर तुम्हाला पहिला नंबर मिळाला तर तुमचं नॅशनलसाठी सिलेक्शन होतं. ओके. आणि तुमचं नॅशनलला जर पहिला नंबर आला ना तर तुमचं इंटरनॅशनलसाठी निवड जी आहे ती जाहीर होते. अच्छा. आणि मग जेव्हा तुमची निवड झाली तेव्हा आणखीन कुठल्या गोष्टींची तयारी तुम्हाला करावी लागली, म्हणजे खास तयारी तुम्हाला करावीच लागलेली असणार, म्हणजे व्यायामापासून असेल ते आहारापासून असेल. तुम्ही आहार तज्ज्ञ जरी असलात तरी तुम्हाला या खेळासाठी एक वेगळं आहार नियोजन स्वतःचं करावं लागलं असेल, तर ते काय कसं? अगदी बरोबर आहे. आपण ज्या वेळेला जिल्हा स्तरावर खेळतो त्यावेळेला करण्याची जी तयारी आहे ती म्हणजे आपण पुढच्या स्पर्धेसाठी खरी जिथे आपल्याला खूप टफ कॉम्पिटिशन लागणार आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एवढे शक्तिमान होता की नाही बाबा आता जिल्ह्यात कोणी आपला हात धरत नाहीये सध्या तरी, तर मग थोडी सोपी वजनं उचलता तुम्ही इथे, आणि मग तुम्हाला खरी ताकद वापरावी लागते. ती कॉम्पिटिशन कदाचित पुढची असू शकते. आणि मग आतापर्यंतच्या करिअर मधली, खेळाच्या करिअर मधली सगळ्यात टॉपमोस्ट ही माझी कॉम्पिटिशन होती, पहिली इंटरनॅशनल होती. मग त्याच्यामुळे माझं जे खेळाचं व्यायामाचं प्रोग्रामिंग होतं ते पण थोडंसं वेगळं हार्ड होतं, आणि खाण्याचं जे शेड्यूल होतं ते पण जरा नेहमीपेक्षा स्ट्रिक्ट होतं. आणि माइंडसेट दुसरा की जास्त दडपण घेतल्यानंतर सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स आपण देऊ शकत नाही. तर ती प्रोसेस एन्जॉय करण्याची जी प्रक्रिया असते की नाही, आउटकम जे आहे मन सुद्धा संतुलित पाहिजे, शरीर सुद्धा आणि आहार बरोबर. सुद्धा, या सगळ्याचं एकत्रीकरण करून तुम्ही नियोजन करत राहिलात. थोडंसं आपण कौटुंबिक प्रश्नाकडे येऊयात. ओके. म्हणजे तुम्ही महिला आहात म्हणूनच्या पलीकडे हा प्रश्न मला तुम्हाला विचारावा वाटतो की जे काही तुम्ही केलं याच्याविषयी तुम्ही सांगितलं की कुटुंबाकडनं सपोर्ट मिळणं फार गरजेचं आहे, खरं. आणि तुम्हाला ते मिळालं म्हणून तुम्ही आज तिथपर्यंत पोहोचलात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या सगळ्या अनुभवाविषयी तुम्ही थोडंसं आणखीन विस्तृत सांगावं. आपल्या घरातलं जे वातावरण असतं की नाही त्याला वळण लावण्याचं खूप मोठं काम घरातली महिला करत असते, हे आपण सगळं बघतो. तर लहानपणापासून आजूबाजूला आपण असं बघितलंय की ताटवाट्या पाणी घेण्याची जी पद्धत आहे, सगळे एकत्र असताना जेवताना, तर हे छोटी याच्यासारखी गोष्ट की ज्याच्यात जेंडर बायस असण्याचं खरं तर कारण नाहीये काही, बरोबर. पण तरी पण तसं घडताना दिसतं की फोडणी टाकायची आहे ना, मग तू टाक असं जनरली मुलीला हाक मारून सांगितलं जातं. तू म्हणजे मुलगीच इथे. हा. मग किंवा मग हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की नाही ह्या मिळून करायला, आता माझ्या मुलांना जसं मी शिकवते तसं कित्येक आया त्यांच्या मुलांना शिकवत असतील, पण नसतील तर त्यांनी शिकवायला पाहिजेत. बरोबर. मग मी आज माझ्या मुलाला खरंच जवळ घेऊन सांगते, मोठ्याला, की जो आता ऍक्च्युअली त्यांनी करिअर त्याचं चूज केलंय, की तू अभ्यास केलास, तुझा तू केलास, मला तुझ्या डोक्यावर बसावं लागलं नाही म्हणून मी आज खेळ खेळू शकते. मला भाजी आज आणायला वेळ झाला नाही, आज माझ्या मिस्टरांनी मला भाजी आणून दिली घरामध्ये, ती व्यवस्थित जिथल्या तिथे फ्रीजमध्ये भरली, तर हे खूप मोठी मदत असते. तर असं हे सगळ्यांनी थोडं थोडं मिळून केलं ना की महिलांना तरी सुद्धा खूप फरक पडतो. हा स्वतःसाठी जो क्वालिटी टाइम काढायला पाहिजे, माणूस म्हणून जगण्यासाठी जो आवश्यक असतो, आणि मग तो नाही काढला ना की जी घुसमट होते ना ती शारीरिक मानसिक आजारांच्या रूपाने समोर येते. मग कुणाला गायला आवडत असेल, कुणाला चित्र काढायला आवडत असेल, कुणाला नाचायला आवडत असेल, कुणाला व्यायामाला जायला आवडत असेल, कुणाला छान एखादं ऑडिओ बुक ऐकायला आवडत असेल, तर हे जे तुमचा छंद आहे, विरंगुळा आहे, करिअर आहे, पॅशन आहे, या सगळ्याची आयुष्यात एक जागा असते. अगदीच. आणि ते जर नसेल ना तर ती फुलफिलमेंट जी आहे ती माणसाला मिळत नाही, बरोबर. आणि मग त्याच्यातून जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते उद्भवतात. म्हणून कुटुंब जे आहे की नाही
त्याचा जो विकास आहे कुटुंब म्हणून व्यक्तीच्या बरोबरचा, तो असा एकत्रितरित्या गुंफला गेला ना की त्या कुटुंबाचा प्रत्येक युनिट जो आहे तो एक वेगळा स्वतंत्र व्यक्ती म्हणून डेव्हलप होतो आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे असतात. बरोबर. इतकं छान सांगताय तुम्ही. जसं स्त्री कुटुंबातल्या सगळ्याच वयोगटात समान धागा. व्यक्तींचा विचार करत असे, तसंच ह्या सगळ्यांनी सुद्धा तिचा विचार केला तर मला असं वाटतं की कुटुंब एक छान खूप सुंदर उमलेल खरंय. आणि त्यातलं प्रत्येक फूल प्रत्येक फळ हे सुंदर असू शकतं. तुमचं जे स्पेशलायझेशन आहे, आहारातून आपण आपलं आयुष्य असं जगू शकतो की जे मेडिसिन फ्री असू शकतं. बरोबर. थोडक्यात जर तुम्ही सांगू शकलात की मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी उत्तम आहार किंवा जो आहार आहे तो कसा असावा आणि त्याच्यासोबत अजून काय असावं? साधी गोष्ट आहे. कोणतीही गोळी आपण घेतो त्याचा आकार केवढा असतो? मायक्रोग्रॅम मिलीग्रॅम मध्ये ती गोळी असते. रोज खातो आपण ते जर अन्न बघितलं आपण तर ते किलोग्रॅम मध्ये असतं. आणि मग ही जी एपिजेनेटिक्स नावाची गोष्ट आहे की नाही, म्हणजे एन्व्हायरमेंट जे आहे, तुमच्या आई वडिलांकडनं तुम्हाला जे जीन्स मिळालेत ते काळ्या दगडावरची पांढरी रेघ ह्या स्वरूपाचे आहेत. पण काही गोष्टींमध्ये ना तुम्ही जे एन्व्हायरमेंट क्रिएट करता स्वतःसाठी त्याच्यात बदल घडवून आणू शकतं, की जी डेव्हलपिंग ब्रांच आहे एपिजेनेटिक्स नावाची. आणि हे एन्व्हायरमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं. तुम्ही जे अन्न खाता ते तुमच्या सेल्सचं डायरेक्ट एन्व्हायरमेंट आहे. तुम्ही जो विचार करता तो तुमच्या फिजिओलॉजीचं एन्व्हायरमेंट आहे. तसंच तुम्ही व्यायाम करताना ती सुद्धा तुमची फिजिओलॉजी रेग्युलेट करणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला डिप्रेस फील होत असेल आणि तुम्ही खरंच जर अंग व्यवस्थित मोकळं केलं तर तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं, कारण निसर्गाने तुम्हाला एका जागेवर बसण्यासाठी डिझाईन केलेलं नाहीये. पण मला कधी कधी ह्याच्या उलटही बघायला मिळतं. 42 किलोमीटर मॅरेथॉन पळतात तरी पण ढेरी कमी होत नाही आणि बीपी डायबिटीसच्या गोळ्या चालू असतात. म्हणजे ऊर फुटेस्तोवर व्यायाम करणं हे जसं उत्तर नाहीये, तसंच जागेवर बसून राहणं ही सुद्धा चैनीची व्याख्या असू शकत नाही. मग ह्या दोन्हीचा मध्य काय आहे की तुम्ही व्यायाम व्यवस्थित तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही नीट खाताय आणि झोपताय आणि विचार करताय, तर त्या केलेल्या व्यायामाचा उपयोग होतो. बरोबर. म्हणूनच नीट खाण्याला आपण देतोय त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आहे आणि तो आपण कंट्रोल करू शकणारा फॅक्टर आहे. तर मला हेच सांगायचं आहे की ते पिरॅमिड असतं. म्हणजे तुम्ही काय खाताय, किती व्यवस्थित झोप घेताय, कशा पद्धतीचा विचार करताय, आणि हे सगळं बेस व्यवस्थित असला की मग थोडंसं दिलेलं औषध गरजेपुरचं जे आहे की नाही ते उपयोगी पडतं. नाहीतर मग औषधाचा डोस वाढत जातो, खालचा कचरा साचत जातो आणि काहीच त्याच्यातून पदरात पडत नाही. अगदीच. म्हणजे इतकं सरळ सोप्या भाषेत तुम्ही सांगताय. आता याचं फक्त अनुकरण होणं गरजेचं आहे. थोडंसं शेवटाकडे येऊयात आपण सगळ्या चर्चेच्या, की मुळातच 40कडे झुकतानाचं म्हणजे एकूण आपली मनस्थिती कशी असते की काय करायचे बाबा आता, की आता झालंय गेलंय, म्हणजे उत्साह संपलाय. कायमच घर कुटुंब जबाबदारी पार पाडत असणाऱ्या महिलेला स्वतःच्या आरोग्याकडे तर कायम तिचं दुर्लक्ष झालेलंच असतं. तर मला असं वाटतं की तुम्ही खास महिलांसाठी एक समाधानी आणि उत्साहजनक असं आयुष्य जगण्यासाठी खेळ, फिटनेस आणि स्वतःचं आरोग्य नीट ठेवणं तिच्यासाठी किती महत्वाचं आहे हे मला वाटतं शेवटी जाता जाता तुम्ही बोलावं. खूपच सोप्या शब्दात आणि पुन्हा पुन्हा मला नव्याने शिकवून जातं हे वाक्य. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम. म्हणजे काय? स्वाभाविक कर्म धर्म असतं. म्हणजे काय की जे काम करताना तुम्ही स्वतःला विसरून जाता, मला पैसे दिले नाहीत तरी चालतील पण मी हे काम करणार, मला हे मनापासून आवडतं, ते जे तुमचं स्वाभाविक असतं की नाही त्याला धर्म असं म्हटलंय. एकदम ऐहिक दृष्ट्या समृद्ध आयुष्य जगणं, फिजिकली ज्याला म्हणतो मटेरियल थिंग्स, की तुम्हाला हवंय ते घर, कपडे, लत्ते, गाडी, पैसा, अडका, हे तुम्हाला हवंय तेवढ्या मुबलक प्रमाणात असणं, हा अर्थ आहे. स्वतःपेक्षा चांगली नेक्स्ट जनरेशन जी आहे पुढच्या पातळीवरची ती निपजावी याच्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रेमाने ओथंबलेलं आयुष्य, हे म्हणजे काम आहे. आणि मग ती जी एनलायटनमेंट आहे ज्याला मोक्ष आपण म्हणतो ती खूप नंतरची पायरी आहे त्यातली. पण ह्या सगळ्याचा पाया जो आहे तो आरोग्य आहे म्हटलंय. मग तुम्ही 40ला आलायत तर अभी तो पार्टी सुरू होई आहे. सगळं संपल्यासारखं वागून कसं चालेल? आतापर्यंत तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आलोय. आता आपण कुठे त्या उंबरठ्यावर असतो की आता पुढचं जे आयुष्य आहे ते उपभोगण्यासाठी, आजोबा माझे म्हणायचे की भोग भोगण्यासाठी सुद्धा योग साधावा लागतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित व्यायाम करून नीट अन्न खाऊन तुम्हाला त्यावेळेला जी व्यवस्थित भूक लागलेली असते की नाही त्याचं सर कशालाच येऊ शकत नाही. तसं चांगल्या गोष्टीतून आनंद मिळवणं हे सुद्धा व्यसन आहे.
मग वाईट गोष्टीतून आनंद मिळवण्याची प्रवृत्ती जी आहे की नाही ती शिवत पण नाही. त्याच्यामुळे महिलांनीच असं नाही तर सगळ्यांनीच स्वतःचं आरोग्य जे आहे ना ते जपायला पाहिजे. आणि ते जर तुम्ही जपलं नाही ना तर ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तेवढाच वेळ आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसा घालून विकत मिळत नाही. त्याच्यामुळे आरोग्य मिळवायलाच पाहिजे, ह्याच्या बाबतीत दुमतच नाहीये काही. ते तर प्रायोरिटीवर पाहिजेच. आणि मग उत्साह जो आहे तो तेव्हाच येतो ज्या वेळेला आळस नसतो. आणि आळस जो आहे की नाही तो बरेचदा आपण ज्या चुकीच्या गोष्टी करत असतो त्याच्यामुळे अक्युमुलेट झालेला असतो. आणि ही करून बघण्याची गोष्ट आहे. थोडीशी दिनचर्या सुधारली, थोडासा खाण्यात बदल केला की आकाश ठेंगणं पडेल एवढा उत्साह मिळतो. त्याच्यामुळे तो तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळावा असं मला वाटतं. खाणं पिणं झोपणं याच्याशिवाय सुद्धा फुलफिलमेंट लागते. आणि ती मिळवण्यासाठी जे काही माणूस करतो त्यात आरोग्य हा त्याचा खूप महत्वाचा भाग असतो. मग आयुष्यात आपल्याला जे काही करायचंय त्याची यादी समोर असली की नको त्या गोष्टी शिरकाव करत नाहीत. त्यामुळे स्वतःच्या दिवसाच्या प्लॅनिंग बरोबरच अजून आपल्याला काय काय करायचंय हे स्वतःशी बोलायला आणि लिहायला शिकलं पाहिजे. आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्यासाठी सगळ्या कुटुंबाने मिळून वेळ काढला पाहिजे. त्याच्यामुळे मला श्रोत्यांना हे सांगायला खूप आवडेल की आरोग्य ही अमूल्य देणगी आहे आणि ती आपण स्वतःलाच देऊ शकतो. तर त्याच्या बाबतीत प्रोॲक्टिव्ह व्हा आणि सगळे मिळून आनंदात आणि मजेत जगा. वा, खूप छान. मला इतकं छान वाटतंय डॉक्टर शर्वरी ताई आपल्याशी बोलताना. तुम्ही प्रत्येक गोष्ट इतकी मूलभूत तपासून पडताळून आणि त्याचं आत्मसात करून बघितलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीची स्टँडर्ड सेट करून प्रॅक्टिस केलेलं आहे. तर हे सगळंच जे आहे हे कुठंतरी मला असं वाटतं एक खूप व्यक्ती विकसनाच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा मूल्य तुम्ही तुमच्या जगण्यातनं दिलेला आहे. आणि तुम्ही जे काही मिळवलंय म्हणजे गोल्ड मेडल खेळामध्ये मिळवणं हे सर्वात उच्च मानलं जातं. ते मिळवूनही जी एनर्जी तुमच्यामध्ये टिकून आहे आणि एक उत्तम आई असण्यासाठी, एक उत्तम पत्नी असण्यासाठीचं, एक उत्तम मुलगी असण्यासाठीचं म्हणजे प्रत्येक नातं सांभाळता सांभाळता आपण हेही बाकीच्या क्षेत्रात सुद्धा उत्तमता, उत्कृष्टता ही कशी गाठू शकतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात. या वर्षीचं जे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं जे थीम आहे की ब्रेक द बायस, भेदापलीकडे बघा, तर या सगळ्याचं एक तुम्ही उत्तम उदाहरण माझ्यासमोर आहात. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्याशी बातचीत केली, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात, यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.